नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे एक रात्र भूताच्या गावी. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. शैलेश आपल्या परिवारासोबत एका नातेवाईकाच्या घरी लग्नाला चालला होता. त्या गावी जायला रात्रीची एकच बस होती. कंडक्टरने घंटी वाजवली आणि बस सुटली. तसं सुस्कारा टाकत सुनंदा म्हणजेच शैलेशची पत्नी म्हणाली, सुटली रे देवा एकदाची बस. आणि इकडे मुलांची भांडणं सुरू झाली की कोण खिडकीजवळ बसणार. तशी सुनंदा त्यांच्यावर ओरडली, मोनू, राणी, झालं का सुरू तुमचं लगेच? गप्पा बसा, नाहीतर धपाटेच देईन बघ. राणी मोठी होती, 8 वर्षाची, आणि मोनू 6 वर्षाचा. शैलेश मोबाईल खिशात ठेवून मुलांना म्हणाला, दंगा करायचा नाही हा. बाहेरून हवा आत येत होती, त्यामुळे शैलेशने खिडकी लावून घेतली. तसं दोन्ही मुलं गप्प बसली. तर असा हसत खेळत त्यांचा प्रवास सुरू झाला. राणी तिच्या बाबांजवळ खिडकीतून बाहेर बघत होती. तिची आई आणि भाऊ मात्र झोपी गेले. राणीच्या मनात अनेक विचार नाचू लागले. ही झाडं, चांदोबा आपल्यासोबतच धावत आहेत. पण अंधारामुळे तिला ते सगळं भेसूर वाटू लागत होतं. ती झाडं आता त्या गडद अंधारात तिला आणखीनच भयावह वाटू लागली होती. तो ढगाआड लपणारा चंद्र भूतांच्या सिरियलमध्ये दाखवतात ना, तसा दिसू लागला होता. आता नक्कीच भूत मला पकडून नेणार अशी धास्ती तिच्या मनात घर करू लागली होती. तशीच ती तिच्या बाबांच्या कुशीत शिरली आणि विचार करत करतच झोपी गेली. रात्रीच्या प्रवासामुळे बरेच जण झोपी गेले होते. शैलेश मात्र जागाच होता. हात समोर करत त्याने घड्याळात बघितले तर रात्रीचे 1:15 वाजले होते. घड्याळावरून त्याची नजर हटत नाही तोवरच फट्ट करून आवाज आला आणि सगळेच जण एका जबरदस्त धक्क्याने जागे झाले. 2-4 लहान मुलं आवाज ऐकून रडायला लागली आणि काय झालं म्हणत गोंधळ करू लागली. बस जागेवरच थांबली. लगेच कंडक्टरने खाली उतरून बघितलं. त्याच्यासोबत काही प्रवासी पण उतरले. बसला चौफेर प्रदक्षिणा घातल्यावर कंडक्टरने ड्रायव्हरला दारातूनच आवाज दिला, पायलट जरा बाहेर या की. तोंडात तंबाखू भरत आणि हात झटकत ड्रायव्हर बाहेर आला. मागे जाऊन पाहतो तर काय, बसचे टायर पंक्चर झालेले. हे बघा सगळ्यांनी, बसचे टायर पंक्चर झालेले आहेत आणि इतक्या रात्री दुरुस्त बी होणार नाहीत. तेव्हा सगळ्यांनी आपापली सोय करावी. हे ऐकून सर्व प्रवाशांच्या कपाळावर आट्याच पडल्या. शैलेश लगेच ड्रायव्हरवर ओरडला, एवढ्या निर्जन रस्त्यावर लहान लेकरं, बाळं, बायका घेऊन कुठं जायचं आम्ही? काही बंदोबस्त तर करा. त्यावर ड्रायव्हर म्हणाला, आम्हाला काय नाद लागलाय का असं करायला? समजून घ्या की. हा समोर रस्ता बघा, पुढं जाऊन हायवेला मिळतो, तिथून तुम्हाला वाहन नक्की मिळेल. हे ऐकल्यावर ड्रायव्हरला शिव्या घालत सगळी लोक आपल्या सामानासोबत खाली उतरली आणि चालायला लागली. हायवेच्या दिशेने जाऊ लागली. शैलेश आणि सुनंदाचा नाईलाज होता. मोनू झोपूनच होता. त्याला शैलेशने कडेवर घेतलं होतं आणि अज्जड बॅग्स घेऊन दोघे कसे बसे चालत होते. राणी देखील आईचा हात धरून चालू लागली. हायवे फारसा लांब नव्हता. अर्ध्या तासातच 2 फाटे ओलांडताच त्यांना हायवे मिळाला आणि सर्वजण तेथे पोचले. पण आता थंडी जोम धरू लागली होती. वाहनांची ये-जा सुरू होती. शैलेशने घड्याळ पाहिले तर रात्रीचे 1:30 वाजले होते आणि ज्याला जे वाहन भेटेल त्यात बसून ते जात होते. शेवटी शैलेशने हात करून एका टेम्पोला थांबवलं. तो मुलगा 24 वर्षाचा असेल. शैलेश त्याला म्हणाला, बाबा रे, इथं कुठं जवळपास एखादं गाव असेल तर सोडा आम्हाला तिथपर्यंत. खांद्यावर मूल,
हातात एक जड बॅग आणि सुनंदाजवळ देखील तेवढीच वजनाची. हे सगळं त्या टेम्पोवाल्याने बघितलं आणि म्हणाला, या भाऊ बसा, ते आणा इकडं सामान. सामान ठेवून सगळेजण टेम्पोत बसले आणि सुनंदा शैलेशला म्हणाली, हे कुठं येऊन अडकलोय काय माहीत आपण. ती फार धास्तावली होती. कसल्या तरी तंद्रीतून बाहेर पडत शैलेश म्हणाला, अगं मोनूला ताप चढलाय. सुनंदाने लगेच त्याला जवळ घेतले आणि शॉलने झाकले. थंडीमुळे आला असेल, आता कसं करायचं. राणी तिच्या आईच्या मांडीवर तशीच झोपली होती. शैलेश राणीला देखील हात लावत म्हणाला, राणीला नाहीये ना. असं म्हणताच तो टेम्पोवाला उद्गारला, जवळच्या गावात गेल्यावर एक डॉक्टर आहे, घेऊ का तिकडं गाडी. तसं सुनंदा म्हणाली, फार उपकार होतील दादा तुमचे. त्यावर तो मुलगा म्हणाला, ताई दागदागिने असतील तर जपून ठेवा, चोरटे फार वावरतात तिकडं. सुनंदा आणि शैलेश थोडे चरकलेच आणि सुनंदाने दागिने शैलेशकडे दिले. त्यावर तो मुलगा म्हणाला, गाडी बंद पडली ना तुमची त्या फाट्यावर, तुम्हाला कसं काय माहीत. शैलेशने आश्चर्याने त्या मुलाकडे बघून विचारलं, अहो नेहमीच आहे हे, तो स्पॉट आहे ना, तिथं गाड्या बंद पडतातच. शैलेश आणि सुनंदा दोघेही एकमेकाकडे बघू लागले, पण शांतच बसले. अनेक वाईट साईट विचार दोघांच्याही मनात घोळू लागले. तेवढ्यात अचानक टेम्पो थांबला व दोघंही भानावर आले. रस्त्याच्या कडेला तो टेम्पो उभा करून तो मुलगा खाली उतरला. तिथून एक पायवाट गेली होती. डॉक्टर घेऊन येतो असं सांगून तो मुलगा त्या पायवाटेने निघाला. इकडे हायवे सगळा सामसूम पडला होता. काळं कुत्रं देखील दिसत नव्हतं आणि वाहन ते तर अजिबात नाही. अर्धा पाऊण तास उलटून गेला तरी पण तो मुलगा आला नाही. दोघंही विचारात पडले, काय करायचं आता. मग त्यांनी ठरवलं की तो ज्या दिशेने गेला आहे आपणही त्याच दिशेने जाऊया, म्हणजे नक्कीच वस्ती दिसेल आपल्याला. राणीला शैलेशने आणि मोनूला सुनंदाने कडेवर घेतले आणि ते निघाले. थंडी बरीच वाढली होती. त्या वाटेने आत गेल्यास शैलेशला समजले की आपण फसलोय. तिथं कुठलंच गाव नव्हतं. होतं ते फक्त एक घनदाट जंगल, आजूबाजूस गर्द झाडी आणि वेली. तसाच तो सुनंदाला म्हणाला, अगं इथं डॉक्टर वगैरे काही नाहीये, इथं धोका आहे धोका, चल चल परत. कपाळावर आट्या पाडत मोनूला कडेवर घेऊन सुनंदा त्याच्यासोबत चालू लागली. भयान शांतता आणि कोल्हे कुई ऐकू येत होती. कुठून तरी पानांची सळसळ तर रातकिड्यांचे नुसते किरकिर चालू होती. दोघांचीही पाचावर धारण बसली. थोडंसं चालत चालत पुढे आले असतील. शैलेशला जाणवलं की ही तीच जागा होती जिथं आपण 10 मिनिटापूर्वी आलो होतो. शैलेशला सर्व समजलं की ते चुकले होते, रस्ता भटकले होते आणि त्याच जागेवर फिरून फिरून येत आहेत. त्याने सुनंदाला सांगितलं. सुनंदाच्या डोळ्यात पाणी आलं. शैलेश तिला आधार देत होता. अगं घाबरू नकोस, सापडेल आपल्याला रस्ता, असं म्हणत तो सरळ जाऊ लागला. तेवढ्यात एका करड्या आवाजात त्यांना ऐकू आलं, थांबा, तिथेच थांबा, कुठं निघालात. सुनंदा आणि शैलेश तिथंच थबकले. वडाच्या झाडामागून एक माणूस चालत येत होता. हळूहळू तो जवळ आला. तशी सुनंदा घाबरून शैलेशच्या मागे लपली. तो माणूस समोर आला. दिसायला साधारण 45 वय असेल आणि कपडे जरा मळकटलेले. शैलेश काही बोलणार इतक्यात तो बोलला, इतक्या रातचं लेकरा बाळाला घेऊन कुठं निघालाय. इतक्या रातचं लेकरा बाळांना घेऊन कुठं निघालाय. एवढ्या जंगलात धोका असतो इकडं, धोका. त्याच्या त्या शब्दांनी शैलेशला हायसं वाटलं. घडलेला सगळा प्रकार त्याने त्या माणसाला सांगितला.
असं होय, तर रस्ता सापडत नाही होय. पाडा तर आहे इथं, पर तुम्हाला गवसणार नाही. मी पाड्यावरचाच माणूस आहे. चला माझ्या मागणं चला. शैलेशचा नाईलाज होता, तरी ते दोघे त्याच्या मागे मागे चालू लागले. पण तुम्ही इथं काय करताय? शैलेशनं त्या माणसाला प्रश्न केला. तुम्हाला बी इथंच आणून सोडलं होय त्या टेम्पोवाल्यानं? असंच करतो बघा तो रात्रीला, आणि तुमच्यासारख्यांना मदत करतो. त्यावर संशयाने शैलेश म्हणाला. म्हणजे? त्यावर तो माणूस म्हणाला, तो टेम्पोन आहे, चकवा आहे चकवा. तो माणूस गंभीर आणि दबक्या आवाजात सुनंदा आणि शैलेशकडे बघत म्हणाला, लई दिवसापूर्वी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता बघा. त्याचा तिथं त्या जागेवरच तेव्हापासनं तो लोकांनी दिसतो आणि इथं आणून सोडतो बघा. मला बी आणून सोडलं होतं त्यानंच. आणि असं म्हणत तो माणूस विद्रूपपणे हसू लागला. सुनंदाच्या अंगावर सर्र करून काटा आला. त्यांना वाटू लागलं, आपण एका भूतासोबत अर्धा पाऊण तास घालवला आहे. त्यांना घाम फुटला होता. थंडीमध्ये सुद्धा घाम फुटला होता. हे कसं काय शक्य आहे? नक्कीच काहीतरी घोळ आहे. शैलेश पूर्णपणे सावध झाला. तो माणूस पुढं चालतच होता आणि चालत चालतच तो अचानक थांबला. ती बघा झोपडी, ती माझी झोपडी. झाडातून बोट दाखवत इशारा करीत त्याने सांगितलं. कंदिलाचा प्रकाश आता थोडा दिसू लागला होता. सुनंदाला जरा हायसं वाटलं. तो माणूस म्हणाला, मी आता 5 मिनिटात येतो बरं का, 5 मिनिटात. आणि जो गेला तो परत आलाच नाही. 15 मिनिटे 20 मिनिटे उलटून गेली. त्यावर वैतागून शैलेश म्हणाला, कुठं गेला असेल रहा. चल सुनंदा, आपण जाऊया इथून. आणि हळूहळू दोघांनी मुलांना कडेवर घेतलं व त्या झोपडीच्या दिशेने जाऊ लागले. कंदिलाचा प्रकाश बाहेर पडत होता. शैलेशने 2 वेळा आवाज दिला, पण आतून काहीच उत्तर आलं नाही. मग शैलेशने दार हळूच उघडलं, तर समोर असलेलं दृश्य बघून त्यांच्या तोडून शब्द पण बाहेर पडत नव्हते. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काळे कपडे घालून लांब पांढरे केस असलेली एक बाई पाठमोरी बसली होती. मोकळे केस आणि मोठ्या मोठ्याने मंत्र म्हणत होती. मान गरा 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 फिरवत होती आणि हात वारे करीत ती मंत्र म्हणत होती. आजूबाजूला तिच्या हळद कुंकू पसरलेले होते. लिंब, काळ्या बाहुल्या, एक कवटी, त्यावर हळद कुंकू, आणि समोर ती राक्षसी प्रतिकृती असलेली बाई त्या सर्वांची पूजा करीत होती. डोळे विस्फारून शैलेश ते सर्व पाहत होता. ते भयंकर दृश्य बघून सुनंदा तर मटकन मोनूला घेऊन खालीच बसली. कसं बस राणीला खाली ठेवत त्याने सुनंदाला सावरलं. भीतीपोटी तिच्या तोंडून आवाज फुटत नव्हता, पण ती ओरडेल या भीतीने शैलेशने तिचे तोंड दाबून ठेवले आणि शांत हो असं त्यानं हळूच कानात सांगितलं. बाहेर आले, दोघेही बाहेर आले. दम टाकत सुनंदा शांत झाली. तो माणूस तर तिथं कुठं दिसतच नव्हता. तेवढ्यात शैलेशने मागे वळून पाहिलं तर राणी गायब झाली होती. शैलेशच्या अंगावर परत सर्र करून काटा आला. शैलेश गंगारला होता. त्याने इकडं तिकडं पाहिलं, त्याला कुठंच काही दिसत नव्हतं. नंतर तो त्या झोपडीजवळ गेला तर एवढीशी राणी त्याला आतमध्ये दिसली, त्या बाईजवळच. ते दोघेही आत गेले. तेवढ्यात त्या बाईने मागं वळून पाहिलं. तिच्या माती भरून कुंकू, गळ्यात विचित्र माळा. शैलेश तडकच आत गेला आणि त्या बाईला दरडावून म्हणाला, ए कोण तू? काय करते आहेस? सोड माझ्या मुलीला. असं म्हणताच ती बाई विद्रूपरित्या हसू लागली आणि म्हणाली, मुर्द्या, टोकलंस तू माझ्या पूजेला? सोडणार नाही मी तुला. ती अत्यंत वृद्ध होती, जवळपास 80 वर्षाची. ती उठेपर्यंत शैलेशने चपळाईने राणीला उचलून आपल्याकडे घेतले आणि तो बाहेर जाऊ लागला. तसेच
त्या बाईने एक काठी जोरदार रीतीने शैलेशच्या पाठीवर हाणली आणि शैलेश विव्हळला, पण लगेच सावरला. प्रसंगावधान ठेवत त्याने लगेच काठी म्हातारीजवळ हिसकावून घेतली आणि तिच्या डोक्यावर एक जोरदार प्रहार केला. तशी ती म्हातारी जमिनीवर पडली. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. ते रक्त वाहून तिच्या चेहऱ्यावर आलं. तशी ती आणखीनच भयानक दिसू लागली. शैलेशने हातातील काठी खाली फेकली, तरी देखील ती म्हातारी उठून पाहू लागली होती. सरपटत सरपटत त्यांच्याकडे येऊ लागली आणि बळी 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 असं ओरडू लागली. शैलेशने बाहेर येऊन झोपडीचे दार घट्ट लावलं. सुनंदा बेशुद्ध पडली होती. राणी झोपेतून उठून बघू लागली. तिला काहीच कळत नव्हतं काय चाललंय ते, पण आपल्या आईकडे पाहून ती रडू लागली. बापा, काय झाले आहे? आईला काय झालं आहे? शैलेशने गाठोड्यातून पाणी काढलं आणि तिच्या तोंडावर मारलं. तशी ती खडबडून जागी झाली. रडत रडत ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली, पण तोंडातून शब्द फुटेना. शैलेशने मोनूला जवळ घेतलं. राणीकडे बघून तो म्हणाला, बेटा, आपल्याला आता धावायचं आहे, नाहीतर आपण नाही वाचणार बाळा. छोटीशी राणी तिने बाबांचा हात धरला आणि दुसऱ्या हातात सुनंदाचा, आणि मोनूला त्याने दुपट्ट्याने करकचून पाठीला बांधलं आणि सुनंदाला त्याने जबरदस्तीने उठवलं आणि म्हणाला, सुनंदा, तुला आपल्या मुलांची शपथ आहे, सावर आणि पळ. तसं ते सगळे आपला जीव मुठीत घेऊन धावू लागले. मिळेल त्या वाटेने पळण्याचा प्रयत्न करू लागले. पाठीमागून भयंकर आवाज त्यांचा पाठलाग करीत होता. राणी भीतीपोटी रडू लागली होती. सुनंदाने लगेच तिला कडेवर घेतलं आणि शैलेशचा हात हातात धरून ती धडपडत पळू लागली होती. बऱ्याच अंतरावर गेल्यावर ते आवाज येणं बंद झालं. दोघं दम टाकत तेथे थांबले. पहाटेचे 4 वाजले होते आणि समोर रस्ता दिसू लागला होता. तेवढ्यात त्यांना कुणाची तरी हालचाल जाणवली. एक 60 वर्षाचा सायकल स्वार त्यांच्या दिशेने येत होता. पण आता शैलेशला कसलीच रिस्क घ्यायची नव्हती. 2 वेळचा भयंकर अनुभव त्याच्या पाठीशी होता. तो सायकल स्वार त्यांच्याकडे संशयास्पद नजरेने पाहू लागला. शैलेश त्यांच्याकडे लक्ष न देता सरळ रस्त्याने सुनंदासोबत निघू लागला. तसाच तो माणूस ओरडला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ते ऐकून शैलेश आणि सुनंदा चपापले आणि हा कोणी वाईट व्यक्ती नाही याची त्यांना खात्री झाली आणि दोघेही त्याच्याकडे वळले. पण तो गृहस्थ मागे हटला. शैलेशला कळून आले की याचाही गैरसमज झाला आहे. तसाच शैलेश त्याच्या जवळ जाऊन म्हणाला, श्री स्वामी समर्थ, आता तरी खात्री पटली ना? ते ऐकताच त्या गृहस्थाने आपल्या गळ्यातील समर्थांचे लॉकेट काढून शैलेशला देऊ करीत म्हणाला, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. हे घ्या, तातडीने हे घाला. या जंगलात भयानक प्रकार घडतात. आणि त्याने आपल्या खिशात असल्यापैकी 4 लॉकेट काढत सुनंदा, राणी आणि मोनूला दिले आणि शैलेश त्याचे ते बोलणे समजून गेला. त्या गृहस्थाने राणीला लाडाने आपल्या सायकलवर बसवले व ते चौघे तिथून जाऊ लागले. तेवढ्यात अचानकपणे भयंकर किंकाळी त्या जंगलात घुमली आणि ते तिघेही दचकले. त्यावर ते गृहस्थ म्हणाले, घाबरू नका, स्वामी आपल्या सोबत आहेत. म्हणा, श्री स्वामी समर्थ. सगळेजण एका स्वरात म्हणाले, श्री स्वामी समर्थ. हळूहळू उजडू लागलं होतं. ते हायवेला एका धाब्याजवळ येऊन पोचले. जवळच्या त्या धाब्यावर ते गृहस्थ थांबले आणि त्यांनी चहाची ऑर्डर दिली. सगळेजण निवांत बसले. सुनंदा मोनूला बघत होती. आता त्याचा ताप कमी झाला होता, तरी पण तो गुंगीतच होता. चहा बिस्किट घेत घेत त्यांचं बोलणं सुरू होतं. शैलेशने न राहून त्यांना विचारलं, काका, तुम्ही अगदी देवासारखे आले बघा आमच्या मदतीला, पण हे सगळं काय होतं? तो गृहस्थ बोलू लागला, काही गोष्टी अनाकलनीय असतात. इथं या हायवेवर बऱ्याच जणांनी आपला जीव गमावलाय. जो जंगलात गेला तो कधीच परत आला नाही. कुणी म्हणतं जंगलात भूतं आहेत, कुणी म्हणतं चोर अन लुटारे आहेत.
पण खरं काय ते कुणालाच ठाऊक नाही, अगदी मला सुद्धा. तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही मला भेटलात, नाहीतर तुमचे बाहेर निघणे अशक्यच होतं. मुलगा गमावला इथं मी, म्हणून पहाटेच्या 4ला गस्त घालतो. तिथं कुणी ना कुणी भेटतंच मला. पण दरवेळी माणसेच असतील असं नाही, म्हणून मी स्वामींना जवळ ठेवतो. माझे रक्षण होते आणि दुसऱ्यांचेही. शैलेश लगेच म्हणाला, पण काका, ती म्हातारी कोण होती? त्याचे वाक्य तोडत तो गृहस्थ म्हणाला, तिचा उल्लेख देखील करू नको. झालं गेलं विसरून जा इथंच, आणि उलट्या पावलांनी आपल्या घरी निघा. सुनंदाकडे बघत तो परत म्हणाला, बेटा, आता इथून उलट्या पावलांनी सरळ घरी जा. मोठ्या संकटातून देवाने तुम्हाला वाचवलंय. अजूनही संकट टळलेलं नाहीये. घरी जाऊन कुलदेवीच्या नावानं गोंधळ कर, पण स्वामींना विसरू नको. तुम्हाला विश्वास नसेल, पण या 2 चिमुकल्यांसाठी नक्की कर. सुनंदाचे डोळे पाणावले. नक्की करेल काका, तुम्ही आलात देवाच्या रूपाने. तेवढ्यात एक ट्रॅव्हल्स तिथे येऊन थांबली. चला, जा आता तुम्ही, ते सदग्रस्त बोलले. शैलेश आणि सुनंदा त्यांच्या पाया पडले. सुखी राहा असा आशीर्वाद मनोभावाने त्यांनी दिला. पण शेवटचे एकच ते बोलले, इथून गेल्यावर सुद्धा हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचा देखील प्रयत्न करू नका. या म्हाताऱ्याचे एवढे ऐका. आणि शैलेशने त्यास होकार दिला आणि ते गाडीत बसले. तो सद्गुरू सायकल घेऊन उभा होता. तिघांनीही त्यांना हात हलवून निरोप घेतला आणि ते गृहस्थही निघाले. सुनंदा आणि शैलेश गाडीतून त्यांच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले. मित्रांनो, या कथेचे गूढ जरी कायम असले तरीही ही एक सत्य घटना आहे, आणि ज्याच्यावर ही बेतली आहे त्यांचे किती हाल झाले असतील अशी गोष्ट कल्पनेत सुद्धा भयंकर वाटते. पण एवढे मात्र आहे की आईवडिलांच्या प्रेमाला आणि स्वामींच्या नामाला कशाचीही तोड नाही.